तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर, समर्थ नगर, करंजकर हॉस्पिटल जवळ, धाराशिव. संपर्क क्रमांक 860084 1161. कस्तुरी ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश देणे सुरू आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा व आपलं भविष्य उज्ज्वल करा. आज विशेष असंच आहे. आपण आलेलो आहोत ब्लॅक ड्रॉप कॅफे या कॅफेमध्ये. आणि ब्लॅक ड्रॉप कॅफेमध्ये आज आपण सरिता अविनाश सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करणार आहोत नवदुर्गा या विशेष मालिकेमध्ये. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की खरंच ब्लॅक ड्रॉप कॅफेमध्ये कॉफी प्यायला आपण नक्की एकदा तरी येऊन जावं. कॉफी खरंच खूप छान आहे मॅडम. थँक्यू सर. नवदुर्गा विशेष मालिकेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मला हे विचारायला आवडेल की तुमचं बालपण कसं होतं आणि तुम्ही या व्यवसायाकडे कसे आलात? माझं बालपण सगळं बीड, माझं माहेर बीड मध्ये गेलेलं. वडील बरं. डेप्युटी इंजिनियर, सधन परिस्थितीत होतो. बरं. पण आधीपासून कुकिंगची आवड होती. बरं. आईला पण आहे, आजीला होती, मला आहे. बरं. 2 बहिणी होत्या, त्यांना नव्हती विशेष, पण मला विशेष कुकिंगची आवड हो. आणि एक्सपेरिमेंट करायला आवडायचं लहानपणापासून, आईच्या सोबत राहून सारखं. हो, हो. मग लग्न झालं. पण एक डोक्यामध्ये होतं, जे मी फूड बनवते हो. ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बरोबर. हे कालांतराने फारच वाटायला लागलं. ज्यावेळेस मी बनवायला लागले वेगळ्या डिशेस आणि त्याची सगळ्यांकडनं प्रतिसाद चांगला असं यायला लागले की बाबा हो. बोलवते ते खूपच छान आहे. हो. मग तसं वाटायला लागलं की हे आपण दुसऱ्यांना अजून द्यायला पाहिजे, अजून लोकांपर्यंत हे पोहोचलं पोहोचलं पाहिजे पाहिजे. असं वाटत होतं. बरोबर. सरांचं मिस्टरांचं वाटायचं नाही आपल्या ह्याच्यात बिझनेस नाहीये, बरोबर. मग बिझनेस मध्ये आपण कुठेतरी कमी पडू, हो. नाही होणार असं त्यांचं होतं. हा, हा, मग ते माझी मात्र एक सुप्त इच्छा होती हा. की करायचं. हा. मग करोनामध्ये थोडस जागा ही रिकामी झाली, थोडेसे बिझनेस बंद पडले बऱ्याच हो. लोकांचे. मग निर्णय घेतला की करूया आपण. बरोबर. त्यात तशा ह्याने मी या फील्ड मध्ये पडले. नक्कीच. खरं तर ब्लॅक ड्रॉप कॅफेमध्ये आपणही नक्की यावं. आणि ब्लॅक ड्रॉप कॅफेमध्ये विविध पदार्थ, वेगवेगळे पदार्थ आपल्याला नक्कीच चाखायला भेटतील. आपल्या ब्लॅक ड्रॉप कॅफेमध्ये काय काय पदार्थ आहेत आणि जे की ग्राहकांना खायला भेटतील, वेगळं असं काय आहे? वेगळं म्हटलं आपल्याकडचे मोमोज, एकदम चांगले मोमोज, सगळ्यांची त्याचे रिक्वायरमेंट पण भरपूर आहे. आणि त्याच्याबद्दल मिळालं कॉम्प्लिमेंट पण मला असं आहे की छान आहेत मोमोज, तिन्ही टाईपचे, व्हेज, नॉन व्हेज, पनीर असं. आणि पिझ्झा वगैरे पण एकदम छान आहे. बर्गर पण चांगलं आहे. जे आपण पदार्थ आहेत ते मोस्टली सगळे चांगले क्वालिटी फूड आहे. त्याचं जे रॉ मटेरियल आहे ते शक्यतो मी पुण्यासारख्या ठिकाणावरनं चांगलं मागवते आणि ब्रँडेड आहे. जे काही आहे ते ब्रँडेड आहे. आणि त्याचं प्रिपेरिंग ते पण करून वगैरे नाही ठेवलेलं. इन्स्टंट क्लायंट आलाय, ग्राहक आलेत आणि त्यावेळेस बनवून देणार. हे याला मी क्वालिटीला जास्त महत्व दिलं. त्यात थोडस मला प्रॉफिट कमी राहिला तर मी एवढं काही त्याच्यात विचार नाही केलेला. चांगलं खाद्य लोकांपर्यंत पोहोचावं. आणि यामध्ये मी आणखीन एक हे केलं की डाएट मेनू एक तयार केला. जिम वगैरे आहे वरती, मग त्या लोकांना चांगलं डाएट काहीतरी मिळालं पाहिजे. तो एक सर्च करून एक माझं व्हेज आणि नॉन व्हेज डाएटचं एक पूर्ण एक 50 पदार्थ डाएटचे आहेत. त्याच्यात 50 पदार्थ, ज्यामध्ये फ्रूट ज्यूस आहेत, शेक आहेत, प्रोटीन शेक आहेत, अजून आहे बरंच आहे, ओट्स वगैरे, जे आजच्या जनरेशनला गरजेचं पण आहे. त्यामुळे तुमचं हेल्थ वगैरे पण व्यवस्थित आहे. तुम्ही व्यायाम करताय, तुम्हाला प्रोटीन तेवढ्या प्रमाणात भेटेल. अशा पद्धतीने ते मेजरमेंट करून मी डाएट प्लॅन तयार करून तो म्हणजे देते मी सगळ्या ज्यांना गरज आहे, रिक्वायरमेंट ज्यांची आहे ते. खरं तर अतिशय छान आहे. खरं तर कॉफी घ्या मॅम. आपण आपली चर्चा चालूच राहणार आहे. आपल्या कॅफेमध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, एवढे सगळे पदार्थ भेटतात. तर तुम्हाला धाराशिवकरांचा प्रतिसाद कसा भेटतोय? धाराशिवकर काय म्हणतायत?
त्यांचा प्रतिसाद खूप चांगला भेटला आणि मी त्यांची खरंच आभारी आहे की थोड्याच वेळात माझं कॅफे चांगल्या पद्धतीने पॉप्युलर पण झालं आणि फूडची क्वालिटी चांगली असल्यामुळे काही काही डाएट करणारे तर असे आहेत मॉर्निंग लंच अँड डिनर तिन्ही माझ्याच कॅफेमध्ये घेत आहेत. असे लोक पण आहेत जे व्यायाम सकाळी करतात, नाश्ता घेऊन जातात, दुपारच्या लंचला पण त्यांना दिलेलं असतं डाएट प्लॅन नुसार ते घ्यायला येतात आणि संध्याकाळी पण येतात. असे लोक मला बरेच भेटले आणि ज्यांनी सांगितलं की हे जे आम्ही त्यांची कशी असते क्वांटिटी की 100 ग्राम 50 ग्राम ते तेवढंच न्यायचं घरी करायचं हे ठीक आहे ना. मग हे जनरल मध्ये सगळं होतंय आणि एकदम प्रॉपर त्यांना मिळायला लागलं ना. जे त्यांना सांगितलेलं आहे ते प्रॉपर मिळायला लागलं त्याच्यामुळे ते सगळे खूप संतुष्ट आहेत. आणि बाकीचे जे न्यू जनरेशन आहे यंग जनरेशन ज्यांना पिझ्झा बर्गर वगैरेची आवड आहे ते पण त्यांना चांगल्या क्वालिटीचं चांगल्या ह्याचं भेटायला लागलं प्रत्येक. आणि जे टीनेजर्स ते तर अगदी डेली त्यांचं चालूच आहे हो की येणे असं. छान प्रतिसाद भेटला धाराशिवकरांचा. तर हे तर आहेच, पण याबरोबर आपल्या कॅफेमध्ये एवढी एवढी चांगली सुविधा दिसते, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, एवढं सुंदर असं कॅफे आहे. या कॅफेमध्ये आणखी ग्राहकांना काय काय सुविधा आपण देता जेणेकरून की त्यांना एक कम्फर्टेबल वाटेल असं? सर मुलींना मी मोस्टली मी इथेच असते काउंटरला, मीच बसले. म्हणजे तुम्ही स्वतः असता? मी स्वतः असते काउंटर, मी स्वतः हँडल करते. इव्हन म्हणजे मी कोणत्या पण गोष्टींमध्ये ज्यावेळेस जी व्यक्ती नाहीये सर त्यावेळेस मी तिथे थांबणार असं. प्रिपरेशन साठी पण असेल, जे मेनू आहे तो पूर्ण प्रिपेअर मी करू शकते, शेफ आहे पण तरीही. आणि मुलींना कसं बर्थडे वगैरे असेल इन्सिक्युअर वाटत नाही कारण कॅमेराज आहेत आणि भरपूर म्हणजे माझे सर्वंट वगैरे सगळे चांगले आणि त्यांच्यामुळे त्यांना पण सिक्युअर की दुसऱ्या लोकांचा काहीच त्रास होणार नाही असं ऍटमॉस्फिअर इथे आहे. मेन म्हणजे मी स्वतः लेडीज आहे, मी इथंच असते त्याच्यामुळे मुलींना कोणताही प्रॉब्लेम सफर करावा लागत नाही इथं आल्याच्या नंतर. आणि त्यासाठी त्या उद्देशानं मी विंडोज मोठे ठेवलेले आहेत, कॉम्पॅक्ट काही केलेलं नाही की ज्याच्यामुळे त्यांना काही त्रास व्हायला नाही पाहिजे. अगदी मोकळं असं वातावरण वाटतं तयार केलेलं आहे. त्यासाठी मी सर्च भरपूर केला, स्टारबक्स कॅफे वगैरे त्या कॅफेना व्हिजिट देऊन तिथले मेनू पण मी सिलेक्ट करून आणि कशा प्रकारे तिथलं वातावरण आहे. कॅफेचा जो कन्सेप्ट होता की बाबा एक छोट्याशा रूम मध्ये जिथे फक्त कपल्स वगैरे असायचे, हे हा मी कम्प्लीट माझा तो उद्देशच तो होता की ते सगळं मोडून काढायचं, कॅफेचा कन्सेप्ट मोडून काढायचा, चांगल्या कॅफेमध्ये आपल्याला कन्व्हर्ट व्हायचं, आपला कॅफे कन्व्हर्ट करायचा. आणि सेकंड थिंग मुलींना मोस्टली मुली महिला त्यांना अनकम्फर्टेबल बिलकुल नाही वाटलं पाहिजे. आणि कसं असतं बायका गृहिणी ज्या असतात बाहेर नाही येऊ शकत, एक तर फार तर हार्डली जेवायला, पण असं थोडंसं एन्जॉय की बाबा थोडा पिझ्झा खाल्लाय आपण, आज वीकेंड आहे मस्त पिझ्झा खायला चाललोय, हे होत नाही. एकटी जाऊ शकत नाही किंवा मुलीला घेऊन जाऊ शकत नाही. तो कन्सेप्ट मला इथे आणायचा होता आणि मला त्याचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला की मस्त आई आणि मुलगी येत आहेत, पिझ्झा वगैरे ऑर्डर करतायत, कोल्ड कॉफी ऑर्डर करतायत, खातायत, खूप छान वाटतंय. आपल्या धाराशिव मध्ये असं होतं? धाराशिव मध्ये असं होतं. हे म्हणजे त्यांना पण नवीन आहे आणि मला तर आहेच कारण मी माझा जो कन्सेप्ट होता तो मला सार्थ झाल्यासारखं वाटतं. मी हा म्हणजे डोळ्यापुढे जास्त बायकांना, लेडीजला, मुलींना ठेवलं होतं. त्यांना कम्फर्टेबल. जेंट्सचं कसं होतं ते कुठेही जाऊन जवळ खाऊन येतात, हे करतात. मुलींना होत नाही ते. मग आज माझ्याकडे मेडिकलच्या मुली, इंजिनिअरिंगच्या मुली, आयुर्वेदिक कॉलेजच्या मुली, परत लोकलच्या आई मुलगी, मैत्रिणी मस्त ग्रुप येऊन एन्जॉय करून जात आहेत. हा माझं सगळ्यात मला मिळालं बक्षीस म्हटलं तरी चालेल त्यांच्याकडनं. मला पैसा हा माझा उद्देशच नव्हता, माझा एक हॉबी होती, मला आवड होती आणि ती मला लोकांपर्यंत पोहोचवायची होती, द्यायचं होतं मला लोकांना. त्याच्यामुळे मी हे कन्सेप्ट केला आणि मेन म्हणजे तो लवकर सार्थ झाला. माझ्या आयुष्याचं टार्गेट जे होतं ते लवकर अचीव केलं मी, हे मला चांगलं वाटत. म्हणजे मग असं तुम्हाला विचारावंसं वाटतं की कुठलीही गोष्ट असेल एखादी, आता तुम्ही हा व्यवसाय म्हणून करत नाहीये तर तुमची एक आवड म्हणून करताय, आवड म्हणून करताय म्हणून यशस्वी झाला असं आपल्याला वाटतं? मे बी तसं असू शकतं कारण मी असं ते डोळ्यापुढे असं कधीच विचार नाही केला की मी आज इन्व्हेस्ट करते एवढे आणि मला उद्याच की एवढे मिळाले पाहिजेत, हा मी कधीच कन्सेप्ट ठेवला नाही. मला एकच वाटायचं की मी जे माझं जे आहे द्यायचं होतं, म्हणजे द्यायची जी वृत्ती होती ती त्याला एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि फूड जे मी चांगलं खूप करते त्याला पण लोकांपर्यंत पोहोचावं. तुम्ही स्वतः काय काय बनवता?
या मेनू मधले जेवढे पण पदार्थ आहेत ते मी सगळे बनवू काय शकते. बोलता? हा, सगळे बनवू शकते. सगळे 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 मी सर्च करून, मी अभ्यास करून 2 वर्ष त्यानुसार मी डाएट प्लॅन, हा दुसरा मेनू तो सगळा टाकला. म्हणजे आपल्याकडून बनवणारे नाहीयेत, तुम्ही स्वतः बनवणारे आहेत. आहेत बनवणारे, त्यांना पण मी ट्रेन केलं, मी सांगितलं. आणि परत समजा इन केस ते नाही आले तर कॅफेचं काही नुकसान व्हायला नाही पाहिजे, कॅफे चाललाच स्वतः पाहिजे, तयार मी करा. स्वतः तयार करू शकते. बरोबर. करू शकते. खरं तर अतिशय छान आहे. आणि आपल्या धाराशिव मध्ये ब्लॅक ड्रॉप नावाचं हे जे कॅफे आहे, ह्या कॅफेला खरं तर प्रत्येक फॅमिलीनं, प्रत्येक स्त्रीने एकदा तरी भेट द्यायला हवी अशा या कॅफेमध्ये. आणि खरं तर कॉफी खूप छान आहे, मी कॉफीचा आनंद घेतो आणि आपण गप्पा पण पुढे मारूयात. मला यानंतर असा प्रश्न विचारावासा वाटतो की हा व्यवसाय म्हणून तुम्ही निवडला नव्हता, आवड म्हणून तुम्ही करताय, ही चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला धाराशिवकर अतिशय छान असा प्रतिसाद पण देत आहेत. तर तुम्ही महिलांना काय सांगाल की महिलांना आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? की महिला आता आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय म्हणतोय किंवा वाटचाल करतोय, तर महिला खरंच सक्षम आहेत का? आणि त्यांनी त्यांचं मन जे आहे त्यांच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे का? त्यांना जे आवडतं त्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे का? त्यांना तसा सपोर्ट भेटतोय का, असं आपल्याला वाटतं का? सपोर्ट सर मे बी मिळू शकतो किंवा नाही मिळू शकतो. प्रत्येकाच्या घराची हिस्ट्री वेगळी असते, प्रत्येकाचं आहे तो भाग ज्याच्या त्याच्या आहे. पण आपण प्रयत्न तरी केलेच पाहिजेत. आणि सेकंड थिंग, स्त्री एवढं सक्षम कोणीही नाही, कोणीही नाही. जी महिला बाहेर बी काम करू शकते, बाहेरचं जॉब करून घरी येऊन तेवढ्याच उत्साहामध्ये घरचं बनवू शकते, तेवढा कोणताही माणूस जॉब केला तर फक्त जॉबच करू शकतो. बरोबर. सेकंड थिंग, घरी येऊन तो काहीही करणार नाहीये. ऑफिसवरून आलो म्हणून तो आरामच करणार आहे. महिलांचं तसं नाहीये, त्या घरचं सगळं करतील. व्यवहार पण ते चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतील. व्यवहार जर त्यांच्या हातामध्ये दिले तर नक्कीच घराची प्रगतीच होईल. त्याचं उदाहरण तुम्हीच आहात. तुमच्या बाबतीमध्ये काय सांगाल, तुम्ही कशा पद्धतीने हँडल करताय? मी व्यवहार आहे माझ्याकडेच आहे. पण सर पण ठीक आहे, खर्चिक वगैरे नव्हते हे ठीक आहे. पण ज्यांच्याकडे असतात हजबंड लोक थोडस काही खर्च वगैरे असतील, जसं बायकांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत होत नाही. त्या फक्त संसारासाठीच करतील, जे काही करतील ते आपल्या घरासाठी करतील, आपल्या मुलांसाठी करतील. भारतीय संस्कृतीच तशी आहे की तिला वळणच लहानपणापासून तसं लावलेलं असतं की हे घर तुझं, याच्यासाठी तुला करायचं आहे हे. आणि ते लहानपणापासून बिंबवल्यामुळे तशीच प्रगती होते. तसं मुलांचं नसतं. त्याच्यामुळे मी तर म्हणेन कोणत्याही क्षेत्रामध्ये महिलांनी उतरलं तर ती सक्सेसच आहे. ती सक्सेसच पाठिंबा देणे गरजेचं आहे. आणि काही जणी तर असे असतात की बिना पाठिंब्याचे ते सक्सेस होतात आरामात, चांगलंच यशस्वी. मग ते महिला म्हणजे खरंच तुम्ही त्यांच्या हातात द्या, तुम्ही ते त्यात सक्सेस होऊनच दाखवतील. कोणत्याही क्षेत्र असेल, कोणत्या क्षेत्रात त्या कमी पडणार नाही. अतिशय छान आहे. आणि खरं तर धाराशिव मधल्या महिला म्हटलं, आपला भाग जो आहे अजूनही थोडासा ग्रामीण भाग म्हटलं जातं आणि थोडासा मागास भाग म्हटलं जातं. तर धाराशिव मधल्या महिलांना एक हक्काचं ठिकाण भेटलेलं आहे, हक्काचं व्यासपीठ भेटलेलं आहे. ब्लॅक ड्रॉप कॅफे मध्ये आलं म्हणजे आपल्या घरी आलो असं वाटतं, असा फील येतो. येतो. मॅमच्या वगैरे सगळ्यांच्या बीसी पार्टी वगैरे ठीक आहे, बीसी पार्टी असेल पण त्यानिमित्तानं ते बाहेर तरी येत आहेत, स्वतःच इंडिपेंडेंट थोडस तरी एन्जॉय करतायत. ह्यामध्ये मला सगळं आलं जे माझं कन्सेप्ट होतं. आता सगळ्या लॉयर आहेत की माझ्या डॉक्टर्स आहेत की माझ्या गृहिणी पण आहेत, त्या पण मस्त येऊन त्यांची पार्टी करतायत. रेट पण असे आपले रिझनेबल आहे की जे सर्वसामान्यांना परवडावं. त्याच्यामुळे त्यांना पण असं वारंवार येण्याला पण त्यांना काही वाटत नाहीये की खूप चाललेत बाबा. असं असतंच, रिस्ट्रिक्शन्स असतात प्रत्येकालाच आपला हा पैसाचं आहे. पण त्या मानानं त्यांना इथे 2-4 वेळेस महिन्यात आलं तरी काहीच वाटत नाहीये. हेच माझ्यासाठी पावती आहे की ते येत आहेत रेग्युलरली, हेच माझ्यासाठी. आणि सुरक्षा सगळ्यात महत्वाची. सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत, प्रत्येक कॅमेऱ्याचं समोरच जिथे काउंटर आहे माझं त्याच्या समोरच सगळं दिसतंय, मला पूर्णच दिसतंय. मीच असते काउंटरला, त्याच्यामुळे मला लक्षात येईल. आणि काहीही आतापर्यंत काहीही झालेलं नाही. खूप छान सेफली सगळं चालू आहे, सगळीकडे सेफ्टी आहे. पूर्ण बिल्डिंग आपली सीसीटीव्ही अंडर सीसीटीव्ही असल्यामुळे सेफ्टीचा पहिले विचार केला लेडीजच्या. त्यांनी ते कॅफेचं जे कल्चर आहे ते मोडून न्यू ह्याच्यामध्ये एन्जॉय करावं, नवीन जमान्याचं. त्यासाठी जे केलं होतं ते मला मिळालं. मला एखादा असा किस्सा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की एखादी महिला इथं पहिल्यांदा आलेली आहे आणि हे पाहून पूर्णपणे भारावून गेलेली आहे
काय घटना घडलेली आहे का, असं काय संदर्भ तुम्ही सांगाल का? अं, ह्याला जाणाऱ्या लेडीज होत्या पुण्याला. मग ते तिथं थांबलेले ट्रॅव्हल्सची वाट बघत. मग तो पाणी बॉटल मे बी हवी असेल, मग ते बोर्ड दिसला, त्या मध्ये आल्याच्या नंतर त्या अवाकच एवढं भारी. त्या म्हटलं आम्ही पुण्यामध्ये जर असलो असतो, पुण्यामध्ये देखील असं कॅफे नाहीये, पण हे जर तुमचं पुण्यात असलं असतं तर एक पाय ठेवायला देखील जागा राहिली नसती. एवढं हे इंटेरियर तुमचं ऍटमॉस्फिअर भारी आहे. मग परत त्या लेडीज बसल्या, मग त्यांनी पिझ्झा वगैरे ऑर्डर केला. त्या फक्त आल्या होत्या पाणी बॉटल, पण परत मग थोडीशी उशीर व्हायला म्हणून म्हटलं पार्सल द्या. पिझ्झा वगैरे पार्सल नेला त्यांनी. आणि त्यांनी इथं फोन लावून मैत्रिणीला फोन लावला लगेच. त्यांची इथं मैत्रीण जी होती ती मे बी ती तेरची होती मैत्रीण. तेरला व्हिडिओ कॉल लावून त्यांनी सांगितलं तू एक दिवस ये ह्या कॅफे मध्ये आणि बघ, खूप सुंदर आहे, फूड पण खूप छान आहे आणि ऍटमॉस्फिअर तर काय अमेझिंग असं म्हणून त्यांनी लागलीच फोन लावून तिला सांगितलं की तू येऊन जा या कॅफे मध्ये. आल्या त्या लेडीज तेरच्या होत्या. आणि हा, ती एक गोष्ट सांगायची राहिली की माझ्याकडे ज्या विकेंडला शनिवारी आपण पुण्याला जाऊन जो एन्जॉय करतात इथले लोक, ते खेड्यातली लोक इथे येऊन त्या पद्धतीनं आपल्या इथे येऊन एन्जॉय करतात. ते बेंबळी, घाटंगरी आणि आंबेजवळगा अशा इकडचे लेडीज फॅमिलीज येऊन एन्जॉय करतात. हे खूप छान आहे, माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे. खरं तर असं काहीतरी धाराशिव मध्ये असेल असं माहित नाही, आणि मला असं वाटतं की तुम्ही याची प्रसिद्धी पण खूप कमी प्रमाणामध्ये केलेली आहे. हो, कमी एवढी खूप नाही, खूप ऍड वगैरे पण नाही केलेली. जसं जसं माउथ पब्लिसिटीच आपली खूप झाली आहे. हा, जे काही झाली आहे ती माउथ पब्लिसिटी. आणि एकदा आलेला माणूस परत जातच नाही. आणि सेकंड थिंग मी काय सांगायला लागले, 3-3, 4 दिवसभरात कॉफी घेण्यासाठी 3 वेळेस, सकाळी येतील, दुपारी येतील, तोच ग्रुप असं. एवढं मला चांगलं, ते सगळ्यात चांगलं की ते रिपीट आहे ना कस्टमर, खूप माझ्यासाठी चांगलं. खरं तर मॅडम, तुम्ही अतिशय छान असा संवाद विश्वविशाल न्यूजशी साधत आहात. आणि मला तुम्हाला एक असा प्रश्न वेगळा विचारावासा वाटतोय की निर्भया सारख्या घटना खूप घडत आहेत आता, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, आपण पाहतोय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या उघड होताना दिसत आहेत. पण ब्लॅक ड्रॉप कॅफे हे महिलांसाठी सुरक्षित आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाहीये. आणि धाराशिव मधल्या महिला इथे येऊन सुरक्षितरित्या आपले वाढदिवस असतील, आपल्या काही पार्टीज असतील किंवा आपले जे काय आयुष्यातील अनमोल क्षण असतील ते साजरे करू शकतात. हो, आरामात सर. एक तर सीसीटीव्हीज आहेत, पहिली गोष्ट. सेकंड थिंग, थोडेसे काही दिसलं वेगळं तर मी अलाउडच करत नाही, सगळ्यात महत्वाचं. हा, त्याच्यामुळे आणि प्रत्येकाच्या बसण्यामध्ये खूप डिस्टन्स ठेवलाय मी. जे सिटिंग आहे तीच एवढी लॉंग आहे की शक्यच नाही की तुम्ही इथं बोलताय दुसऱ्या टेबलला ऐकू जाईल, एवढं पण नाहीये ते. हा, सगळ्यांचं म्युझिक वगैरे ऑन असतं, त्याच्यामुळे कसे. आणि जेवढे पण आले कस्टमर पण माझ्याकडे चांगलेच आले, त्याच्यामुळे त्यांना पण हे नाही. आणि सगळ्यात सेफ, सगळ्याच दृष्टीने सेफ आहे. 8वी 9वीच्या मुलींचा मे बी अभिनव स्कूलच्या शाळेतल्या मुलींचा बर्थडे होता. हा, मग त्या 8-9 जणींचा ग्रुप आलेला. मग तिच्या आईचा मला फोन आला, मॅडम तुम्ही इथे आहेत का? म्हटलं हो इथेच आहे. माझ्या मुली येत आहे, माझ्या मुलीचा बर्थडे आणि तिचा ग्रुप येत, तुम्ही असले की आम्ही निवांत असतो. असं हे कॉम्प्लिमेंट माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि इनसिक्युअर त्याच मुलींना जास्त असतं की जे थोड्याशा मोठ्या, एकदम मोठ्या मुली असतील MBBS वगैरे, त्या स्वतःच करू शकतील किंवा ते थोडंसं मांडू शकतील. पण ह्या लहान मुलींना नाही, त्यांना सिक्युरिटीची गरज असते. आणि तशा मुलीच्या आईचा मला फोन येतोय, ही सगळ्यात मोठी गोष्ट. आणि त्यामुळे ठीक आहे, आई पण म्हणतात मुलींच्या की ब्लॅक ड्रॉप कॅफे मध्ये आहे का बर्थडे, ठीक आहे जा मग, तुम्हाला काही काळजी नाही. हे मोठी गोष्ट आहे. आणि सेकंड थिंग, त्याचा मी कॅफे स्टार्ट करतानाच मी त्याचा विचार केलेला आहे की स्त्रियांना इनसिक्युअर बिलकुल वाटलं नाही पाहिजे. त्यांचे कोणते जे आहेत इव्हेंट्स, त्यांची अॅनिव्हर्सरी म्हणा, बर्थडे म्हणा, त्यांचं त्यांनी येऊन मैत्रिणींसोबत, फॅमिली सोबत, आई, बहीण, मुली यांच्यासोबत येऊन त्यांनी सेलिब्रेट करावे, माझी इच्छा. मी त्याला जास्त प्राधान्य देईन. खरं तर धाराशिव मधल्या महिलांसाठी, मुलींसाठी आणि सर्वांसाठीच खरं तर हे कॅफे अतिशय छान असं कॅफे आहे. आणि खरं मॅडम, सांगायची गोष्ट म्हणजे तर माझं सुद्धा या पत्रकारितेच्या माध्यमातून खूप फिरणं होतं. आणि धाराशिव मध्ये काय पण मी असं कॅफे बघितलेलं नाहीये बऱ्याच ठिकाणी. आता मराठवाड्यामध्ये तर पूर्ण फिरतोय मी, पण पाहिलेलं नाहीये. खरं तर तुमचं कौतुक आहे. थँक्यू सर. आणि जाता जाता तुम्ही नवरात्र उत्सवानिमित्त महिलांना काय संदेश द्याल? एक तर
जास्त घरामध्ये गुंतून पडू नका. तुमचे जे स्किल आहेत, ओके. काय काही असेल, एक छोटं मोठं जे काही असेल, Okay. मे बी तुमच्या समाधानासाठी ते स्टार्ट करा. Okay. काही असेल, कशालाच कमी मानू नका. बरोबर. स्वयंपाक असेल, तुमचं तुम्हाला टेलरिंग, स्टिचिंगचं काही येत हो. असेल किंवा काय एम्ब्रॉयडरी वगैरे, त्यामध्ये तुम्ही स्वतःला गुंतून घ्या. तुमचं स्वतःचं असं विश्व निर्माण करा. ओके. छोटंसंच असेल, पण ते स्वतःच्या समाधानासाठी असेल. एवढंच मी सांगू शकते. खरं तर मॅडमने अतिशय छान असं सांगितलेलं आहे की स्वतःचं विश्व निर्माण केलं पाहिजे आणि हे त्यांनी विश्व विशाल न्यूज वरती सांगितलेलं आहे. त्यामुळे महिलांना स्वतःचं विश्व नक्कीच निर्माण केलं पाहिजे. खरंच निर्माण करावं. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. त्याच्यानुसार की आपण आहोत तरच सगळं आहे ना. नक्की. हा. आरोग्याची काळजी पहिले, आपलं एक छोटस विश्व असावं ज्यामध्ये आपण स्वतःला गुंतून घेतलेलं असावं. नक्की. घर तर आहेच आहे. हो. हा, हे महत्वाचं आहे की आपल्या स्वतःला. तुम्ही विश्व विशाल न्यूज बरोबर एवढ्या छान गप्पा मारल्यात, एवढी छान अशी माहिती आपल्या ब्लॅक ड्रॉप कॅफेची संदर्भात दिलेली आहे. त्याबद्दल विश्व विशाल न्यूजला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल सुद्धा विश्व विशाल न्यूजची टीम पूर्ण आभारी आहे. आणि तुम्हाला तुमच्या या व्यवसायासाठी, खरं तर व्यवसाय म्हणून तुम्ही करत नाही, यात तुम्ही तुमची आवड म्हणून जपताय, पण या आवडीसाठी, या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि तुम्हाला परत एकदा नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि सगळ्यांना, महिलांना सगळ्यांनाच नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा. दसऱ्याच्या हॅपी दसरा फ्रॉम ब्लॅक ड्रॉप कॅफे. आणि सर माझ्यापर्यंत आले, माझी मुलाखत घेतली, त्यांचे पण मी मनस्वी आभारी आहे. थँक्यू. तर अशाच नवनवीन महिलांना, उद्योजकांना आपण भेटणार आहोत आणखी काही भागामध्ये, नवरात्र उत्सवामध्ये, नवदुर्गा विशेष या मालिकेमध्ये. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं माहितीये का, विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करायचंय. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करायचं आहे. आणि अशाच मुलाखती आपण विश्व विशाल न्यूज वरती पाहत राहणार आहोत. मी विशाल जगदाळे अशाच मुलाखती आपल्यासाठी घेऊन येणार आहे. आपण इथं थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब